क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका अभूतपूर्व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। नामदार दादाजी भुसे साहेबांच्या शुभहस्ते या ऐतिहासिक संग्रहालयाचे आणि महिला अभ्यासिकेचे उद्घाटन झाले। सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्नेहल जितेंद्र आहिरे, सरपंच आधार बुद्रुक, दाभाडी येथील माजी सरपंच सौ भावना निळकंठ निकम, शिक्षिका व महिलांच्या हस्ते शिल्पकला प्रदर्शन रूमचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भुसे साहेबांनी मोसम फूल येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचे स्मरण करीत त्यांचे आदर्श आणि क्रांतिकारी कार्य जनमानसात रुजवण्याचा हा सोहळा होता। महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचललेल्या सावित्रीबाईंनी दिलेल्या शिक्षणाच्या प्रेरणेला नव्या पिढीसमोर सादर करणारे हे संग्रहालय आता लोकांसाठी खुले झाले आहे। संग्रहालयातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणांची चित्रे आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके पाहून उपस्थित भावुक झाले। महिला अभ्यासिका हे केवळ अध्ययनाचे स्थान नाही तर महिलांसाठी प्रेरणादायी आणि सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू ठरणार असून एकावेळी 300 पेक्षा अधिक महिलांना अभ्यासिकेचा फायदा होणार आहे। लोकार्पण सोहळ्याला सजवलेल्या रंगीबेरंगी फुलांनी, दीपमालांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी संग्रहालयाला व अभ्यासिकेला सुशोभित केले होते। मान्यवरांच्या भाषणांनी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाला अधिकच गौरव प्राप्त झाला। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा जपत या संग्रहालय आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून महिलांसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। युवा पिढीला प्रेरणा देणारा आणि महिलांना प्रोत्साहन देणारा हा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी एक अनमोल ठेवा ठरला। यावेळी सन्माननीय सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने जमलेले होते।
मंडळाचे प्रवीण आज आपल्या मालेगाव शहरामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिकेचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण संपन्न होत आहे। साधारणपणे 1953 मध्ये ही आपली नगरपालिकेची आपली जुनी इमारत, या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर 7 खोल्या रूम आहेत आणि प्रत्येक रूम मध्ये आपण या ठिकाणी फक्त विद्यार्थिनी आणि महिलांच्यासाठी ही अभ्यासिका निर्माण केलेली आहे। या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर 7 रूम मध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आलेलं आहे। या संग्रहालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले साहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचा जीवनपट, ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्या संघर्षातून त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी त्यांचं जीवन व्यतीत केलं, त्यांनी जो लढा उभारला, जो संघर्ष केला, त्याचं प्रतिबिंब आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्यांचं जीवन या खोलीमध्ये बंदस्त होऊ शकत नाही। एवढं महान कार्य या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। ग्राउंड फ्लोअरवर हे संग्रहालय महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचा जीवनपट, त्याच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही महान थोर पुरुषांचा ग्राउंड फ्लोअरवर आपण जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या मजल्यावर जी काही अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय, पुस्तकं, रीडिंग रूम, काही डिस्कशन साठीची व्यवस्था आणि आधुनिक कॉम्प्युटरच्या माध्यमातून एका वेळेस 12 विद्यार्थिनी कॉम्प्युटरवर पण अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मग पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असेल आणि इथे सुरक्षेसाठी सुद्धा अगदी शिपाईच्या पासून फक्त महिलांची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे। आपण समोर बघत असाल आपल्या मालेगावची ही एक प्राचीन वास्तू, हेरिटेज बिल्डिंग, त्याचंही सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मी मालेगाव महानगरपालिकेचं आभार व्यक्त करतो की या प्रकल्पाच्यासाठी साधारणपणे महापालिकेने 35 लाख रुपये आणि शासनाच्या वतीने 1,96,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासाठी त्याचं जे स्मारक आहे त्याच्यासाठी 2 कोटी रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करणं त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मी वेळेचं भान ठेवतो। पुढे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे, हजारो सैनिकांच्या उपस्थितीमध्ये, मालेगाव वासियांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण आपल्याला करायचं आहे।
तिकडेही सगळी मंडळी वाट पाहते आहे. आणि म्हणून भारतरत्नांच्याही पुतळ्याचं आणि परिसराचं लोकार्पण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून माझी सर्व माता भगिनींना विनंती असणार आहे की या वास्तूचा जास्तीत जास्त विद्यार्थिनी महिलांनी याचा लाभ घ्यावा. येथून शिकून सवरून गेलेली आमची कन्या, आमची आई, आमची बहीण ती मालेगावचं नाव मोठं करेल हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी एक एक वस्तू बघण्याच्या सारखी देखणी आहे. ही इमारत असेल, प्रत्येक रूम असेल, त्या रूम मधलं प्रत्येक व्यक्तिमत्व असेल, जुने काळाचे जे आपले घड्याळ होते, घड्याळची शाळा बोलायचे, कधी कधी रागवायचो आहे ना. पण या सर्व बहादरांनी त्यांच्या संपूर्ण टीमने रात्रंदिवस कष्ट केले आणि ही वास्तू आपल्या मालेगावच्या गाव लौकिकामध्ये भर घालणारा हा प्रकल्प त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्याला उभा करून दिला. त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. बाहेर ज्याचं आपण भूमिपूजन केलं आणि हे समोरचं महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सावंत सरांनी साकारलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत या ठिकाणी करायचं. मंत्रालयात जी लावलेली चित्र आहे ती सुद्धा महाराष्ट्र घडवाया जनतेला